नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक पाणीपट्टी थकवली तर कायमस्वरूपी कनेक्शन तोडलं जाणार। 1.25 लाखच नाशिककर भरतात पाणीपट्टी, मनपाला मोठा तोटा। अनधिकृत नळ जोडणीवर आता चौपट दंडाची कारवाई। नाशिक शहरात सध्या 2.25 लाखांहून अधिक नळ जोडणे आहेत, मात्र त्यापैकी केवळ 1.25 लाख नळधारकच नियमितपणे पाणीपट्टी भरत असल्याचं समोर आलंय। यामुळे नाशिक महापालिकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत यावर कठोर निर्णय घेण्यात आले। यापुढे अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास संबंधित व्यक्तींवर अधिकृत दराच्या चौपट दंड आकारण्यात येणार आहे। अनधिकृत वापराची तारीख समजल्यापासून त्या तारखेपासून वाणिज्यिक दरानं चौपट दंडासह बिल पाठवण्यात येणार आहे। महापालिकेला जीएसटी पाठोपाठ घरपट्टी आणि पाणीपट्टीतून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। घरपट्टीतून दरवर्षी सुमारे 250 कोटींचा महसूल मिळतो, तर पाणीपट्टीतून सुमारे 75 कोटींचं उत्पन्न अपेक्षित असलं तर प्रत्यक्षात केवळ 50 ते 55 कोटींचीच वसुली होते। यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात पुरवल्या जाणाऱ्या सुमारे 40% पाण्याचा हिशोब लागत नसल्याचं दिसून आलंय। त्यामुळे अनधिकृत नळ जोडणी व पाणी चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेनं आता चौपट कठोर कारवाई केली। तसंच वारंवार पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी तोडण्यात येईल असा इशारा देखील मनपानं दिलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।